जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि त्यावर विश्लेषण केले आहे सांगली येथील श्री विश्वनाथ यज्ञेश्वर छत्रे यांनी. आज आपण 48व्या श्लोकाचे विश्लेषण ऐकणार आहोत. सर्वोत्तम असलेल्या श्रीरामांचा दास होण्यासाठी रामरायांच्या खेरीज मनात येणाऱ्या अन्य विचारांना बाजूला सारून केवळ त्यांचे आणि त्यांचेच विचार साधकाने सतत मनात आणावेत. डोळ्यासमोर त्यांचे विलोभनीय रूप असावे. इतर व्यापांपासून मुक्त व्हावे. रामरायांच्या अंगभूत गुणांवर मनापासून प्रेम करावे आणि त्यांच्या प्राप्तीसाठी सतत त्यांचे नाम घ्यावे. पुढील श्लोकात समर्थ म्हणतात, सदा देव काजी जिजे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. ज्याला श्रीरामांचा दास व्हायचा आहे तो त्यांना कायम प्रसन्न कसं राखता येईल, त्यासाठी त्यांची पूजा अर्चा कशी करावी, कोणते होम हवन करावे असा विचार करण्यात सर्व वेळ घालवत असतो आणि शास्त्रानुसार त्याची तयारी, करावा लागणारा विधी यात तो मग्न असतो. हे सर्व करत असताना त्याची वाचा कायम राम नाम घेत असते. त्यामुळे त्याच्या मनात कायम त्यांचे आणि त्यांचेच विचार येत राहतात. रामरायांना प्रसन्न राखण्यासाठी नामस्मरणाला नीती आणि सदाचाराची जोड आवश्यक आहे हे तो जाणून असतो. सदाचार म्हणजे रामरायांच्या प्रमाणे आदर्श वर्तणूक करणे. रामराय आयुष्यभर नीतीन्यायाने वागले आणि ज्याच्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते त्यांनी केले. त्याला स्वधर्म असे म्हणतात. माणसावर मायेचे आवरण असल्याने त्याला इच्छा, द्वेष, सुख, दुःख हे विकार त्रास देत असतात. त्यामुळे होणाऱ्या मोहाला जो बळी पडतो त्याच्या हातून स्वधर्माचे आचरण होत नाही. अर्जुनाला स्वकीयांचा मोह झाला होता. अर्जुन हा आपला प्रतिनिधी आहे. त्याच्याप्रमाणे आपल्यालाही कधी स्वकीयांचा, कधी संपत्तीचा, कधी कीर्तीचा मोह होत असतो. त्या मोहाच्या दबावाखाली आपली वर्तणूक स्वधर्माला सोडून होत असते. असे घडू नये म्हणून आपल्याला सतत सावध राहावे लागते. पण तसे कायम सावध राहणे शक्य होतेच असे नाही. मात्र जो सतत रामरायाच्या नामस्मरणात गुंग असतो त्याच्या हातून गैरवर्तणूक होत आहे असे दिसले की ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाला सावध केले आणि सांगितले की तू स्वधर्माचे पालन केले नाहीस तर पापाचा धनी होशील, त्याप्रमाणे दासाच्या हातून चुकीची वर्तणूक घडते आहे हे पाहून रामराय त्याला लगेच सावध करतात. त्यामुळे त्याच्या हातून होणारी गैरवर्तणूक टळते. आयुष्यभर असे वागत गेल्याने तो सर्वोत्तम असलेल्या श्रीरामांचा दास होऊन धन्य होतो.